स्वतःला कमी समजू नका. उद्याचे जॉर्डन तुम्ही आहात. न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला. त्याला 4 बहिणी होत्या आणि त्याच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती. त्याचे शेजारी पण खूप गरीब होते. तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंधकारमय दिसत होते. आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. 13 वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेला जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले, हा कपडा किती किमतीचा असेल? जॉर्डन उत्तरला, असेल $1. वडील म्हणाले, याला तू कुणाला तरी $2 विकू शकशील का? हा जर $2 विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल. जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला, मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही. जॉर्डनने कपडा स्वच्छ धुतला, उन्हात वाळवला. त्याच्याकडे इस्त्री नव्हती म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला. दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला. 5-6 तासाच्या प्रतीक्षेनंतर एका गिऱ्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून $2 विकत घेतला. जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला. 10-12 दिवसानंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू $2 विकलेस त्याला $10 किंमत येईल का रे? जॉर्डन म्हणाला, कसं शक्य आहे? $2 मिळताना नाकी 9 आले. वडील म्हणाले, प्रयत्न तरी करून बघ. खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली. त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कपडावर डोनाल्ड डक आणि मिकी माऊसची चित्रे रंगवली आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला. एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला. त्याने आईजवळ हट्ट धरून तो कपडा जॉर्डनकडून $10 विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून $10 टीप दिली. $20 ही मोठी रक्कम होती, जवळजवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी. जेव्हा जॉर्डनने वडिलांना $20 दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कपडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू $200 विकू शकशील का? आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आडेवेडे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले. 2-3 महिन्यानंतर सुप्रसिद्ध चित्रपट चार्लीज अँगलची नायिका फराह फॉसेट न्यूयॉर्कमध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली. प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षा रक्षकामार्फत तिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कपडावर सही करण्यासाठी विनंती केली. त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली. आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, मिस फराह फॉसेटने सही केलेली कापड घ्या. मिस फराह फॉसेटने सही केलेली कापड घ्या. थोड्याच वेळात ते कापड त्याने $300 विकलं. तो जेव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितले आणि $300 त्यांच्या हातात दिले तेव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, मला तुझा अभिमान आहे. तू करून दाखवलंस. रात्री जेव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले, बाळा, 3 जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकला? जॉर्डन म्हणाला, जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो. वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले, तू जे सांगतोस ते काही चूक नाही, पण माझा हेतू वेगळा होता. मला तुला दाखवून द्यायचं होतं की ज्या जुन्या कपड्याची किंमत $1 सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो. तर बोलणाऱ्या, चालणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसाचं काय? आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते. वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला. वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो तर स्वतःला का नाही? स्वतःला कमीपणा घेण्यात काहीच हित नाही. त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्ज्वल असेल. काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.